काम एकदम क्लिअरिटी जी आहे ना ते एकदम काम असं एकदम ठळक नाजूक मध्ये. अच्छा, ही 550 मध्ये 550 मध्ये. हो, नाजूक आहे एकदम. नाजूक आहे एकदम. डिझाईन छान आहे पण हे सगळं. हो डिझाईन छान आहे हे. आणि लेडीजच्या घ्यायला गेल्या तर तुम्ही 1000 पासून अंगठी आहे. हा, हे प्लेन वालं धुपाळ म्हणतात ह्याला. हे जे पॉलिश आहे गोल्ड आणि सिल्वर साधारणतः 1500 पेंडंट सेट 1500 1200. 162 ग्रॅम. हो, सगळं सिल्वर मध्ये. हो, नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी आली आहे पुण्याच्या लक्ष्मी रोड इथे आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत पुणा गाडगीळ यांचे चांदीच्या दागिन्यांचे सेक्शन. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करू. नमस्ते, मी PNG ज्वेलर्स लक्ष्मी रोड सिल्वर विभागातून आहे. तर आज आपण बघणार आहोत पैंजणचं हे. तर ह्याच्यामध्ये हे सगळ्यात लाईट वेट पैंजण आहे. हे आपल्याला डेली यूजसाठी चालतात. याची मेकिंग साधारण 6 ते 7 रुपये ग्रॅमपासून चालू होते याची. हे तुम्ही डेली यूज वगैरे करू शकतात, हे त्याच्यासाठी आहे. आणि आता सध्या अँटिकची ट्रेंड जास्त आहे, तर मग अँटिकमध्ये हे आपल्याला असं ब्रायडलसाठी वगैरे हे पैंजण आलेले आहेत. आणि हे त्याच्यामध्ये असं स्टोनमध्ये वगैरे पण येतात. ह्याच्यावर तुम्हाला जर मॅचिंग जोडवी वगैरे हवी असेल तर ते अशा टाईपमध्ये आहेत. आणि हे पण आहेत जोडवी. हे पैंजण जे आहेत हे सुद्धा हेवी वेटमध्ये येतात, पण हे ब्रायडलसाठी वगैरे चांगले आहेत. किंवा मग आता थोडंसं जर आपलं ट्रेडिशनल टाईप हवे असतील तर मग हे आपण पैंजण आहेत. याच्यावर पण तुम्हाला जर हवं तर साधारण अशा टाईपच्या जोडव्या वगैरे पण घेता येतात, मॅचिंगमध्ये घेता येतात. आणि हे जे आहे ना हे पण करप चेनमध्ये आहे. ही पण जर रोज वापरायची असेल तर ही पण पैंजण चांगली असते. पण आता सध्या मार्केटमध्ये जर बघितलं तर याचा आणि हे जे आहे अँटिक याचा जास्त ट्रेंड चालू आहे. हे सगळे स्टोन आहेत का ह्याच्यावर? हो, हे जे स्टोन आहेत ना ह्या सगळे स्टोन म्हणजे सेमी प्रेशियस सारखे वगैरे असतात हे स्टोन. तर मग आणि अँटिक मध्ये ह्या स्टोनचं जास्त काम केलेलं असतं. हे जे पॉलिश आहे गोल्ड आणि सिल्वर याला थोडंसं गंगा जमुना टाईप पॉलिश बोलतात. ह्याची पण जास्त ट्रेंड आहे. किंवा मग हे नको, हे जर ह्याच्यापेक्षा जास्त हे पण जास्त चाललं जातं ऑक्सिडाइज. कारण कसं होतं खूप व्हाईट आवडत नाही. आताची ट्रेंड जी आहे ती थोडंसं ब्लॅकिश कडे, मग हे ऑक्सिडाइज मध्ये हे जास्त चालतात. हे पण छान आहे ब्रायडल. हा, हे पण चांगले, हे ब्रायडल साठी छान आहे. हे साधारण किती बसेल वजन याचं? याचं वजन साधारण 150 ग्रॅम पर्यंत वगैरे येतं. ओके. हा, आणि याला मेकिंग साधारण 30 रुपये वगैरे ग्रॅमला लागते. ओके. आणि ह्याच्यामध्ये पण असं भेटू शकतं का आपल्या जोडवीमध्ये? हा, जोडवीमध्ये पण ह्याच्यामध्ये मिळू शकतो तुम्हाला. ते MRP रेटवर येतात ना. मग ते खाली काउंटरला आहे. फॅन्सी सिल्वर स्टाईलची ज्वेलरी जे आहे ना त्याच्यामध्ये ह्याच्या प्रमाणे मिळून जातात मॅचिंग जोडवी वगैरे. जोडवीची साधारण हे काय आहे रेंज? आणि रेंज साधारण तुम्हाला 1000 रुपयापासून येते जोडवीची. 1000 पासून? हा. त्यामध्ये स्टोन वगैरे वेगवेगळं असेल ना चार्जेस प्रत्येक? नाही, स्टोनचं जे आहे ना ते आता वेट मध्येच असतं. तर वेट स्टोनचे असे वेगळे लागत नाही, पण ते मेकिंग मध्ये ऍड होतात याचे स्टोनचे. आणि हे स्टोन खूप लाईट वेट असतात, त्याचं जास्त वेट नसतं. एवढं नसतं. हा. आणि हे किती बसेल वजन? याचं वजन आहे 250 ग्रॅम आहे. 250 ग्रॅम? 250 200 ते 250 ग्रॅम पर्यंत हे हेवी वेटचे पैंजण येतात. ते पण ब्रायडल छान आहे असं? हो, हे पण ब्रायडल साठी छान आहेत. एकदम भरीव आहे. एकदम भरीव आहेत. हो, हे पण चांगले. साधारण याचं असं पॉलिश असंच राहावं यासाठी काही म्हणजे त्याचं आहे का मेंटेनन्स, म्हणजे वेगळं काही करावं लागतं? याला ना काही नाही. जर याचं पॉलिश खूपच अगदी काळं पडलं, उष्णतेमुळे कसं असतं चांदी थोडीफार काळी पडते, पण खूप पडली काळी तर त्याला कोलगेट पावडरनी क्लीन करायचं. ते परत आहे तसं होऊन जातं. आणि अगदी खूपच आहे म्हणजे की आता कोलगेट पावडरनी पण क्लीन होत नाहीये, तर मग तुम्हाला पॉलिश करून घ्यावं लागतं. ओके. ते तुम्ही देताच ना? हा, ते आम्ही करून देतो. आमच्याकडे असतं पॉलिश करायला. इथे घेऊन आलं शॉपमध्ये की तुम्हाला पॉलिश वगैरे करून मिळतं. पण शक्यतो शॉपमध्ये यायची गरज नाही पडत प्रत्येक वेळेस. घरच्या घरी त्याला कोलगेट पावडरनी क्लीन केलं की होऊन जातं. हो हो. हे पण ब्रायडल साठी वगैरे चांगले आहेत. आता मी तुम्हाला बोलले ना मगाशी की ऑक्सिडाइजची ट्रेंड जास्त आहे. आता हे फार असं हे घेण्यापेक्षा हे छान आहे. ह्याच्यावर काम एकदम क्लिअरिटी जी आहे ना ते एकदम काम असं एकदम ठळक असतं पूर्ण. बघा ना तुम्ही जर बघितलं तर हा एकदम क्लिअरिटी आहे त्याला, त्यामुळे ते जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं. हे बघा ह्याच्यामध्ये पण हे स्टोन वाले आहेत. हे आता जर स्टोन वगैरे जर असं असतं सध्या कॉन्ट्रास्ट मध्ये साडीवर मॅचिंग वगैरे जर हवं तर याची पण ट्रेंड आहे. याला या अशा क्रिस्टलचे मणी वगैरे पण येतात. आणि याचं वजन किती असेल साधारण? याचं वजन आहे मॅडम 150 ग्रॅम आहे. 150 ग्रॅम पर्यंत वगैरे येतं याचं वजन. हा मेखला आहे. हा पण चांगला आहे ब्रायडल साठी. पूर्वी जे आपले यायचे त्याच्याप्रमाणे थोडंसं फॅन्सी केलेलं आहे. म्हणजे थोडंसं ट्रेडिशनल आणि न्यू पण आहे.
याचं साधारण 200 ते 250 ग्रॅम वजनापर्यंत हे मेकले येतात. 200 ग्रॅम पासून सुरुवात आहे याची. आणि मागचे त्यांचं वजन किती असेल? हे जे आहेत अँटिक मधले ह्याचं वजन 150 ते 200 ग्रॅमच्या आत येतं. 150 छल्ल्याचं ते जे 200. वजन आहे ते 150 यांचं ते मेकिंग 200 चार्जेस ग्रॅम. वगैरे कसे आहेत मग? याचं जे मेकिंग चार्जेस आहे ना हे तुम्हाला 30 रुपये वगैरे ग्रॅमला बसतं. 30 रुपये 30-35 रुपये ग्रॅमला लागतं. ओके. पूर्वी घालायचे ना आपलं ब्रायडल साठी हे झालर स्टाईल डिझाईन हे अगदी असायचे. आपली जुनी याची जुनी design. एकदम पूर्वीपासूनची चालत आलेली डिझाईन झालर बोलतात याला. या पैंजणला याचं किती झालर वजन आहे? हे पण तुम्हाला साधारण 100 ग्रॅम पर्यंत वगैरे मिळतं. म्हणजे अगदी 50 ग्रॅम पासून येतं हे. ओके. आणि याची मजुरी साधारण 10 रुपये ग्रॅमला वगैरे बसते. अच्छा. हे कोणाला ट्रेडिशनल हवं असेल तर ते पण आहे आणि शक्यतो ट्रेडिशनल पाहिजे असेल तर न्यू ते पण पण पाहिजे आहे तर ते पण आहेत. दोन्ही पण आहेत. हे बघा आता हा नवीनच पॅटर्न आहे पैंजणचा. हा पण चांगला आहे. अच्छा. हे मी तुम्हाला बोलले ना ऑक्सिडाइज मध्ये याचं पॉलिश थोडंसं ब्लॅकिश असतं. तर मग हे पण चालतं आणि चांगलं आहे. हे पण 60 ग्रॅमचंच आहे फक्त. हे म्हणजे आतून हे का? हे म्हणजे थोडंसं पोकळ आहे Stretchable एकदम. आणि- आणि हे असं स्प्रिंग सारखं आहे. अच्छा. स्ट्रेचेबल आहे. बरोबर. एकदम हे लाईट वेट. लाईट वेट आहे खूप. 58 ग्रॅमचेच आहेत हे दोन. म्हणजे दोन्ही एक पेअर पूर्ण 58 ग्रॅमचा आहे. ट्रेंड तर त्याच्यामध्ये मग हे असे पण कडे येतात जे आता आवडतात मुलींना. ओके. हे हे पण पायात छान आहे. घालायचे आहेत. हो हे पायात घालायचेच आहेत. याची पण ट्रेंड आहे. हे साधारण 100 ग्रॅमच्या आतमध्ये 2 कडे बसतात. ओके. मग हे साईज नुसार पण कमी जास्त होत असेल साईज ना? नुसार पण कमी जास्त करता येतात. ही सगळी डिझाईन हो ही सगळी डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये हे मी तुम्हाला बोलले ऑक्सिडाईजचं तर हे पण आहेत. लाईट वेट आहे हे अगदी. हे साधारण 30 ग्रॅम मध्ये 2 बसतात. 30 ग्रॅम अँटिकचे, मध्ये हा. 2. आणि ओके. याला मजुरी 25 रुपये ग्रॅमला आहे. एकदम लाईट वेट आहे. एकदम लाईट वेट आहेत. कॉलेजला म्हणजे डेली यूज साठी वगैरे वापरता चालू येईल शकतं. असे. अच्छा. हे छोट्या मुलांसाठी हे पाहिजे लहान असेल. मुलींसाठी वगैरे आहे. चांगले आहेत हे पण. साधारण 1 ते 2-3 वर्षापर्यंत हे वापरू शकतात. छुमछुम आहेत आणि हे पूर्ण जे घुंगरू आहेत हे वाजतात. हे पण साधारण 40 ते 50 ग्रॅम पर्यंत येतात. याची मजुरी पण साधारण 10 रुपये वगैरे ग्रॅमला बसते. प्रति ग्रॅम. प्रत्येकी ग्रॅमला 1 ग्रॅमला 10 रुपये मजुरी आहे हे. ओके. ह्यांच्यामध्ये पण प्लेन हवे असतील तर ते पण भेटतील ना? हो लहान प्लेन जर मुलांचे. हवे असतील तर हो. आणि एवढे जर घुंगरू नको असतील तर थोडेसे कमी घुंगरूवाले पण आहे. फॅन्सी ओके. मध्ये पण आहे. आता लहान मुलांचे थोडेसे फॅन्सी मध्ये पण आलेले आहेत. हे बघा आता हे आहेत. म्हणजे अगदी 5-6 वर्षाच्या मुलींना वगैरे घालता येईल अच्छा, असे हा. सुंदर आहेत हे. आणि लाईट वेट मध्ये आहे सोळा. आणि हे जे आहे मीनाकाम वगैरे थोडंसं लहान मुलींना हे याची टोचणार जरा पण जास्त नाही. तर मग हे असे त्याच्यामध्ये पण आलेले आहेत. हे बघा हे आपलं पूर्वीचं जे आहे ना पैंजण त्या टाईप पहिले सुद्धा आहेत. असायचे. छान आहे. ह्यांचं वजन किती असेल आणि हे ह्याचं जे वजन आहे ना मॅडम 16 ग्रॅम आहे. म्हणजे 20 ग्रॅमच्या आतमध्ये हे तुम्हाला लाईट वेटचे चेन पॅटर्न आहेत ते भेटून जातात मुलींसाठी. लहान मुलांच्या हातातली कडली आहे ही पूर्ण डिझाईन मधली आहे. हे गिफ्टिंगसाठी वगैरे किंवा कोणाकोणाच्या घरातही बाळासाठी हवं असेल तर हे घेतात प्लेन. हे पूर्ण प्लेन येतं. शार्प वगैरे कुठेही नाहीये त्यामुळे बाळाला लागायची वगैरे भीती नसते. हे साधारण 12 ते 15 ग्रॅम पर्यंत येतं. ओके. आणि याला साधारण 150 रुपये पूर्ण पीसला मजुरी आहे. 150 रुपये. 150 रुपये. हे पण त्याच टाईप आहे. हे मणी आहे इव्हिलायचं आहे. म्हणजे ते नजर हो, टिका जे हो. बोलतो ना आपण त्या प्रमाणे मणी. आहे. हा तो मणी आहे इव्हिलायचा. आणि ह्याच्यामध्ये काळे मणी पण आहेत. हे पण म्हणजे हे जास्त लहान मुलांना लागत जास्त असतात. प्रिपेअर केलं जातं कारण असतं काही काहींचं ते की नजर लागू ब्लॅकच नये. पाहिजे वगैरे. तर मग तसे पण आहेत आपल्याकडे त्या टाईप सुद्धा. म्हणजे जे समजा आता हे सुद्धा आहे ओके. फॅन्सी. हे शक्यतो जास्त गुजराती मारवाडी क्लास जो आहे ते हे असं ते यूज वापरतात. करतात ऑक्सिडाइज मध्ये आणि थोडंसं डिझाईन मध्ये ते वगैरे ओढलं जास्त. की निघू शकतं ना पण. हे पण चांगलं. हे अगदी 15 ग्रॅम पर्यंत वगैरे येतं हे. ओके. हे याला म्हणजे सुद्धा- मुलींना वगैरे पण मुलींना वगैरे गिफ्टिंग साठी वगैरे पण चांगलं आहे हा पीस. हे पण आहे. हे पूर्ण प्लेन आहेत ना? हे पूर्ण प्लेन आहे आणि काळे मणी आहेत. हे साधारण 15 ग्रॅम पर्यंत याचं वजन येतं. हे बघा हे आहे ना
हे ऍडजस्टेबल कडली आहे, म्हणजे जर आता लहान मुलांचं जरा साईज मध्ये मनगटामध्ये जर हो, चेंज कमी झालं जास्त तर कमी जास्त पण करता येते बघा. हे इथे ओके. प्रेस केलं वगैरे की कमी होतं, थोडंसं मागे पुढे ओढलं की हे मोठी साईज पण होती. हे पण अगदी लाईट वेट 10 ग्रॅम मध्ये 2 आहेत. 10 ग्रॅम मध्ये 2. दोन. हा. त्याची कॉस्ट किती बसेल? हे तुम्हाला 125 रुपये ग्रॅमला मजुरी लागते, म्हणजे हे साधारण 2 ते 2.5 हजारापर्यंत जाईल जर आजच्या रेट प्रमाणे करायचं झालं तर. हे बघा, हे पण आहे, हे वाजणारे, हे पायातले वाळे आहेत, पण छान आहे, लाईट वेटचे आहे, 20 ग्रॅमचेच आहेत आणि चांगले आहेत, वाजतायत. हे वाजणारे घुंगरू आहेत हे पण त्याला. जास्त करून घेतात. हा, prefer हे पण करतात. गिफ्टिंग साठी वगैरे घेतात आणि हे ते कुठेही बाळाला लागायची वगैरे काही भीती नाहीये ना, त्यामुळे हे पण जास्त चालतात आपल्याकडे. ह्याचं वजन किती असेल? याचं वजन 18 ग्रॅम आहे. 18 ग्रॅम. आणि हे काय चांदीचे कडे आहेत? हा, हे चांदीचे कडे आहेत, हे जेंट्स साठी वगैरे चांदीचे कडे आहेत. याच्यामध्ये पण हे बघा, हे पूर्ण फ्लॅट मध्ये आहे, हे नवीन स्टाईलचं आहे. याचं फिनिशिंग वगैरे एकदम मिरर पॉलिश आहे आणि शाईन पण याचं आहे तसं राहतं, म्हणजे जरी अगदी रोज वापरलं तरी हे प्लेन असल्यामुळे काही खराब वगैरे होत नाही. हे सुद्धा चांगलं आहे. याला 21 रुपये ग्रॅमला मजुरी आहे आणि हे साधारण तुम्हाला 30 ते 50 ग्रॅम पर्यंत बसून जातं. आणि हे पण आपल्याकडे साईज नुसार अवेलेबल आहेत. कमी जास्त भेटेल. कमी जास्त साईज नुसार करून देतो आपण, ऑर्डरनी पण देतो. हे 55 ग्रॅमचं आहे. हा साधारण गोट टाईप आहे, हा पूर्ण भरीव मध्ये येतो. आणि हा आपला सरदारजी कडा, पण थोडासा डिझाईन आहे. सरदारजी कडा अगदी प्लेन येतो. नाही, हे तासकाम केलेलं आहे, म्हणजे दिसायला असं वाटतं की ते स्टोन आहेत, पण ते स्टोन नाहीयेत. हे सगळे असे छोटे छोटे बारीक बारीक तास मारलेले असतात त्याला. अच्छा. हे बघा, हा प्लेन सरदारजी कडा आहे. त्याचं वजन किती आहे? याचं वजन 60 ग्रॅम आहे. 60 ग्रॅम. म्हणजे आपण लग्नामध्ये नवरीला जे जोडव्या घालतो त्या सुद्धा आहेत आपल्याकडे. अगदी ह्या 3, 3.25, 3.5 ग्रॅम पर्यंत वगैरे येतात लाईट वेटच्या. त्याची कॉस्ट किती बसेल? हे साधारण तुम्हाला जातं 700-800 रुपयाला एक जोडवी. 700-800. हा, 700-800 रुपयापर्यंत एक जोडवी जातो. आणि ही पण आहे. आता अगदी प्लेन नको असेल तर हे असं डिझाईन मध्ये वगैरे सुद्धा जोडवी आहे. हा, डिझाईन वाली आहे. हे सुद्धा लग्नात वगैरे किंवा रोज वापरायला सुद्धा चांगलं आहे. हा, डेली यूज साठी पण आहे. याचं वजन 7-8 ग्रॅम, साधारण हे 1200-1300 ग्रॅम पर्यंत जातं. पैंजण रोज वापरायला चालू शकतात, एकदम लाईट वेट आहे. ह्याच्यामध्ये बघा, हे ब्लॅक मनी आहेत आणि नुसता चेन पॅटर्न आहे. हा अगदी 8 ग्रॅमचाच आहे, छान आहे. फक्त 8 ग्रॅम. हो, म्हणजे हे सिंगल पण घालायचं तर घालू शकतात, अँकलेट टाईप, किंवा दोन्ही पायांमध्ये 2 घालायचं तर तसंही वापरू शकतात. गिफ्टिंग साठी पण गिफ्टिंग साठी पण चांगला ऑप्शन आहे. हो, आणि ह्याचं जे आहे इथे ऍडजस्टेबल रिंग पण आहे, म्हणजे साईज नुसार कमी जास्त पण करता येतं याच्यामध्ये. हे बघा, हे पण ऑक्सिडाइज मध्ये. हा, हे स्टोन आहेत. हे पण छान वाटतात, सॉफ्ट आहे ह्याच्या चेन. आणि हे बघा, हे आपलं पूर्वीचं जे आहे वाळे चटई पैंजण बोलतो आपण ह्याला. याचं डिझाईन जे आहे त्याप्रमाणे याला चटई पैंजण म्हणतात. हे पण चांगलं आहे लहान मुलांसाठी आणि हे आपल्याकडे खूप चालतं लहान मुलांसाठी. हे असं पारंपरिक आहे. हा, हे पारंपरिक आहे. हे साधारण 90 ते 100 ग्रॅम पर्यंत येतं आणि मजुरी याची 10 रुपये ग्रॅमला आहे. ओके. आणि हे साईज नुसार पण मिळतं, म्हणजे याच्यापेक्षा थोडा मोठा साईज हवा तर तरी पण मिळतं. हा, आणि हे प्लेन वाळे आहे लहान मुलांचेच. ओके, फारच सुंदर आहे. हे पण आपले छान आहेत असे. हे पण आपले पारंपरिकच आहेत ना, पूर्वीपासून चालत. आणि हे लाईट वेट गिफ्टिंग साठी द्यायचं झालं तर वाळे. ह्याची किती हे आहे? याला हे 20 ग्रॅम मध्ये 2 येतात, म्हणजे एक पेअर 20 ग्रॅमचा आहे. याला पण मजुरी साधारण 15 रुपये वगैरे ग्रॅमला लागते. ओके. आणि हे किती बसते वाळे? याचं वजन ना, याचं वजन आहे मॅडम 38 ग्रॅम पर्यंत वगैरे बसून जातं हे. 38 ग्रॅम. हा, 38 ग्रॅम, म्हणजे साधारण 40 ग्रॅम पर्यंत हा पूर्ण एक पेअर येतो. आणि याची मजुरी सुद्धा 10 रुपये ग्रॅमला आहे. म्हणजे आपली जी स्टार्टिंग मजुरीची रेंज ती आहे सर्वात कमी 10 रुपयापासून स्टार्ट आहे. अच्छा. जे आपण रेग्युलर घेणार ना त्याच्यामध्ये तेवढ्या पासून स्टार्ट आहेत मेकिंग वगैरे. ओके. बाउल आहे मॅडम, हा तुम्ही प्रसाद वगैरे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. ओके. आता रेट वाढलेले आहे त्यामुळं हा आहे 254 ग्रॅमचा आहे. हा 254. हा, 254 ग्रॅम याचं वजन आहे. साधारण रेट 2,66,500 आजचा रेट. त्याप्रमाणे हा बसतोय तुम्हाला 72,383 रुपयाला हा बसतो. 72,000. हो, 72,300. हा प्युअर मध्ये येतो. याची प्युरिटी 99% असते. हा जेव्हा तुम्ही मोडीला घेऊन येता याच्यामध्ये 1% पण घट जात नाही. हे वेट टू वेट असतं. ओके. सेम तसंच आहे, तुमचं लग्न वगैरे असेल तर ह्या वस्तू घेतात त्याप्रमाणे हे पण प्युअर मध्ये येतं.
हे तामण आहे, कलश आहे, हे पळी पंचपात्र आहे. हे लग्नात नवरीला देतात. यांचं साधारण वजन किती असेल ताटाचं आणि ग्लास वगैरे? तामणचं बघितलं तर 350 ग्राम वजन आहे. 350 ग्रॅम. हो. ओके. हे पंचपात्र 73 ग्रामचं आहे आणि पळी 28 ग्रामची. 28 ग्रॅम. हो. कलश 314 ग्रॅम आहे. म्हणजे हे साधारण 600-650 ग्रॅम पर्यंत आहे टोटल वस्तू. अच्छा. याची प्राइस बघितली तर सेम 2,66,500 रेट आहे. साधारण 1 लाखाच्या पुढे हे जातं सगळ्या वस्तू. टोटल 1,10,000 पर्यंत या वस्तू बसतात. ह्या पण प्युअर मध्ये, कधी याला मोडायला आले तर घट वगैरे नाही जात. याचं शाईन असंच राहील ना? म्हणजे असेच राहतं मॅडम. हे जे तुम्ही क्लीन करताना कोलगेट पावडरने याला क्लीन करायचं. ओके. हो. हे प्लेन असल्यामुळे क्लीन करायला सोपं सोपं जातं. जातं. हो, सोपं जातं. आणि हे पण काय प्लेट आहे का पूर्ण? हे पूर्ण सेट आहे मॅडम. हा थोडं प्युरिटी कमी आहे याची, कारण की याला डिझाईन काम. डिझाईन. जेवढी डिझाईन आपण घेऊ तेवढी प्युरिटी कमी येते. अच्छा. हा पूर्ण सेट आहे. याची प्युरिटी 92.50 आहे. हा सेट बघितला साधारण 1 किलो मध्ये हा सेट मॅडम. 1 किलो मध्ये? हा, 1 किलो मध्ये हा पूर्ण सेट. यामध्ये काय काय आहे पण? यामध्ये प्रसादासाठी बाऊल आहे, तबक आहे, पळी पंचपात्र आहे, करंडे आहे हळद कुंकासाठी. अच्छा, 2 करंडे. हो, 2 करंडे. असा हा पूर्ण सेट आहे. हा 3,02,000 पर्यंत जातो. 3,02,000. हो, 3,02,000. डिझाईन छान आहे पण हे सगळं. हो, डिझाईन छान आहे. हे काम सगळे आमचे कारागीर करतात. हाती काम आहे हे सगळं. त्याच्यामुळे याची प्युरिटी थोडी कमी आहे. अच्छा. हो. या मोडीला आणलं की याच्यात घट पण जात. घट धरतात. हो. ओके. चांदीचे हे आहेत का शिक्के? हो, हे चांदीचे शिक्के आहे मॅडम. हे गणपती आहे. हे गणपती, लक्ष्मी, सरस्वती आहे. हे फक्त लक्ष्मी. आणि हे बिस्किट आहे. आता काही कस्टमरला देवाचे चित्र नको असतात. अच्छा. त्यामुळे हे बिस्किट आहे. हे पूर्ण शुद्ध आहे? हे पूर्ण शुद्ध 999 मध्ये येतं हे 4 वस्तू. अच्छा. हे पण पूर्ण प्युअरच आहे. त्याचं किती आहे वजन? हे 25 ग्रॅमचं आहे. 25 ग्रॅम. हो. हे कमीत कमी 5 ग्रॅम पासून येतात. अच्छा. 5, 10, 15, 20, 25, 50, 100 याची अशी. कॉस्ट किती जाईल? आणि याचा रेट 1,000 जास्त असतो. त्याप्रमाणे हा 25 ग्रामचा आहे. 7,094 रुपयाचा हे बिस्किट बसेल 25 ग्राम. ओके. आणि हे शिक्के? हे 15 ग्रामचं आहे कॉईन मॅडम. हे 25 ग्रामचं आहे. मग याची सेम प्राइस बसेल 7,094 रुपये. आणि हे 15 ग्रामचे. हे कमीत कमी पण 5 ग्राम पासून येतात. जसं आपण कस्टमरला हवंय तसं म्हणजे त्याप्रमाणे गिफ्टिंग साठी पण वापरू शकतात. हो. आणि याची ऑर्डर पण घेऊ शकतो आपण. काही लग्न समारंभात कस्टमर देतात ना रिटर्न गिफ्ट म्हणून, तेव्हा आपण हे देतो कॉईन पण ऑर्डरनी बनवून देतो क्वांटिटी मध्ये. अच्छा. मग 5 ग्रॅमचं जे आहे त्याचं काय कॉस्ट असेल? 5 ग्रॅमचं साधारण मॅडम 1,419 रुपयाला बसते 5 ग्रॅम. 1,419. हो. ओके. कप्पे आहेत, पारंपरिकच आहे हे पण. ह्याच्यात छोटे मोठे ही साईज एकच साईज असते का कोयरीची? नाही, साईज मिळतील ह्याच्यामध्ये तुम्हाला. ही कासो कोयरी आहे, ह्याच्यात पण साईज मिळेल तुम्हाला. ओके. हा 2 ह्याचा करंडा आहे. ह्याच्यात मोराचे किंवा असे साधे डिझाईन जातील. हो. ही पण पारंपरिक डब्बे, कोयरी डब्बी. ह्याच्यात पण साईज आहेत तुम्हाला. ह्याचं वजन किती असेल? आणि हे आपलं कोयरीचं? हे तुम्हाला 50 ग्रामचे आहे. 50 ग्रॅमचे. हो. ओके. आणि हा करंडा, हा पारंपरिक करंडा आहे. सुंदरच. नंतर हे ह्याचं वजन किती? आणि आहे 20 ग्रॅम मध्ये बसेल हे. 20 ग्रॅम. हा, हे प्लेन वालं धुपाळ म्हणतात ह्याला. हे पण आपलं ओल्ड स्टाईल आहे. हो. हे चोपाळ आहे. 4चं. हो. आणि हे त्रिपाळ आहे 3 कप्प्याचं. ओके. हे जरा हेवी वाटतंय मला. हो. 4चं. प्लेन आहे. प्युरिटी पण त्याची छान आहे. 96. हे किती वजनाला? वजनाला हे 120 ग्रॅमचं आहे. 120 ग्रॅम. हो. आणि हे 2चं? 2चं आहे 67 ग्रॅमचं आहे. 67 हा. ग्रॅम. आणि 3चं घेतलं तर 97 ग्रॅमचं बसेल. 97 ग्रॅम. हा. ओके. आणि हे वाला? हे 20 ग्रॅमचं आहे. 20 ग्रॅम. त्याचं कॉस्ट किती जाईल?
20 ग्रॅमची कॉस्ट. हे तुम्हाला 5,916 ला बसेल. 5,916. ओके. ह्याच्यामध्ये काही डिझाईन वगैरे हवी असेल तर भेटेल ना वेगळं? डिझाईन म्हणजे म्हणजे हे हे वरचं? साईज मिळेल तुम्हाला. अच्छा. हे पारंपरिक आहे त्याच्यामुळे डिझाईन मध्ये काही अच्छा. चेंज नाहीये त्याच्यात. कमी डिझाईन जास्त साईज भेटेल फक्त. हो. डिझाईन म्हणलं तर हे असे वेगवेगळे येतील. अच्छा. किंवा हे आता नवीन रुक्मिणी करंडा म्हणून आलाय. हे पहिलं हे ओपन करायचं, नंतर हे वालं. ओके. बंद करताना पण ह्याचं सिस्टीम आहे, त्याच्याप्रमाणेच ते बंद करायला लागतं. रुक्मिणी ओके. करंडा. म्हणजे हे जॉईंटच आहे ना? हो, विठ्ठल रुक्मिणी करंडा म्हणतात त्याला. ओके. आणि ह्याचं वजन किती आहे? याचं वजन 178 ग्राम पर्यंत आहे. 178 ग्रॅम. हो, ते तुम्हाला 50,143 ला बसेल. 50,143. ओके. जरा वेगळं पण आहे आणि हो, वेगळं आणि छान दिसते ते. हो. ट्रेडिशनल मध्ये पण येतं. हे वरती मोदकची डिझाईन आहे आणि त्यात हो, आणि नाव ही कसं विठ्ठल रुक्मिणी. छान आहे. या पद्धतीचं येतं. अच्छा, करंडा प्लेट. हा, त्याच्यामध्ये अत्तरदाणी पण असते, हळदी कुंकासाठी असतं. ह्याला करंडा प्लेट म्हणतात. हे पूर्ण जॉईंटच असतं ना? हे सगळं जॉईंट असतं म्हणून करंडा प्लेट म्हणतात. ह्याच्यात अत्तरदाणी पण येते. त्याचं वजन किती आहे? 128 ग्राम पर्यंत आहे. 128 ग्रॅम. हो. छोटी समई कशी आणि छोटे 162 आहे ग्रामची. 162 ग्रॅम. हो. सुंदर आहे पण डिझाईन. मोराचं. साधारण ते 47,127 ला बसते. 47,127. ही ना छोटीवाली? हो. सुंदर आहे, पूर्ण भरी आहे. आणि ही त्यामध्येच आहे ना सेम? हो. ह्याचं वजन किती असेल? याचं वजन 576 ग्राम. 576 ग्रॅम. ओके. काय आपलं दिवा आहे वाटतं. हो, निरंजन. निरंजन. हे किती आणि वजन? याचं वजन 65 ग्राम 500 आहे. 65 ग्रॅम 500. ओके. आणि हे हा पण दिवाच आहे का? दिवाच आहे, फॅन्सी. अच्छा. थोडं ऑक्सिडाइज टाईप हो, वाटते. फिनिशिंग केलं त्याचं. ऑक्सिडाइज पॉलिश आहे. हेवी आहे आणि हो. हे गणपती, लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, गणपतीचं किती असेल वेट? बाळकृष्ण. गणपतीचे वेट 142 ग्रामचं आहे. 142 ग्रॅम. हो, आणि त्याच्यात दगडूशेठची पण आहे 288 ग्रामची. 288 ग्रॅम. हो. छान आहे. हे काय घंटी वाटतं? घंटे. सुंदर आहे. हे नंदीचं काम आहे त्याच्यावर. हो. घंटीचं हे किती असेल वजन? वजन आहे 113 ग्राम पर्यंतची आहे. 113 ग्रॅम. हो. ती साधारण काय बसेल कॉस्ट गणपतीची? साधारण सगळे 130 ग्रामच्या पुढेच आहेत. 130, 150 वगैरे ग्राम. तर मी एक गणपतीची कॉस्ट सांगते तुम्हाला. 142 ग्रामचा आहे. 42,106 ला बसेल. 42,106. हे साधारण सगळ्यांचं मला वाटते उंची आणि हे सगळं सेमच असेल. सेमच आहेत. हो. वजन सुंदर आहे पण मूर्ती फार सुंदर. हो. हे सर्व चांदीमध्ये आहेत का अंगठ्या? चांदीमध्ये 92.5 प्युरिटी मध्ये आहेत. ओके. लेडीजच्या पण येतात आणि जेंट्सच्या पण येतात फिंगरिंग. या जेंट्सच्या आहेत. या जेंट्सच्या आहेत. हो, आणि या लेडीजच्या आहेत. लेडीज मध्ये तुम्हाला अजून व्हरायटी पण पाहायला मिळेल. सगळं 92-50 प्युरिटी मध्ये येतं. ओके. आणि साधारण स्टार्टिंग यांचं काय आहे? याची स्टार्टिंग जर तुम्ही पाहायला गेलेत तर 2,000, 1,500 पासून स्टार्ट तर 3,500 पर्यंत आहे आपल्याकडे. त्यापेक्षा हेवी पाहिजे असेल तर त्याही आहे. आणि लेडीजच्या घ्यायला गेल्या तर तुम्ही 1,000 पासून अंगठी नाजूक मध्ये घेतली तर तुम्हाला ती 550 पर्यंत अंगठी नाजूक मध्ये. अच्छा, ही 550 मध्ये? 550 मध्ये. हो, नाजूक आहे एकदम. नाजूक आहे, एकदम नाजूक आहे आणि बोटालाही छान दिसेल.
आणि नुसता एक स्टोन म्हटलं तर ही 1500 पर्यंत आहे. थोडं वेट जास्त आहे, अच्छा त्याचं काम वगैरे छान असतं. स्टोन पण अमेरिकन डायमंड आहेत. अच्छा गिफ्ट देण्यासाठी पण छान गिफ्ट ऑप्शन देण्यासाठी पण छान आहे. हे एवढे ऑप्शन आहेत सगळे चांगले. आहे अजून यापेक्षा जास्त पण ऑप्शन आहेत आपल्याकडे. पूर्ण स्टोन मध्ये ना? पूर्ण स्टोन मध्ये 92-50 प्युरिटी आहे. अमेरिकन डायमंड आहेत, सीझर डायमंड आहेत. डेली यूज करू शकतो ना? डेली यूज करू शकता. स्टोनची सेटिंग चांगली आहे आणि जरी बाय चान्स एखादा स्टोन पडला तरी तुम्हाला एक 4-5 दिवसामध्ये स्टोन बसवून मिळेल. अच्छा बसून देतात. हो. बॉडी हीटमुळे पॉलिश कमी झालं तर पॉलिशही करून मिळेल तुम्हाला ह्या अंगठ्यांना. ओके. हे रोज गोल्ड पॉलिश आहे. अच्छा म्हणजे सिल्वर प्लस सिल्वर वरती रोज गोल्ड पॉलिश केलेलं आहे. ते कसं वजनावर आहे ना सगळ्यांची कॉस्ट? नाही, हे फिक्स प्राइस मध्ये येतं. ज्वेलरी मध्ये तुम्ही काही पहा, फिक्स प्राइस मध्येच येतं. अच्छा हे सगळ्यांची प्राइस फिक्स आहे? फिक्स आहे हो. ओके. वजनावरती ज्वेलरी नाहीये. असे लेडीजचे कडे येतील. हे तुम्ही कडे फंक्शनल यूज, डेली यूज, थोडे ब्रॉड घेतले तर फंक्शनल यूज करा. हे सगळ्या वजनावर असतील ना? नाही, फिक्स प्राइस वर. अच्छा फिक्स यांची काय प्राइस वर. कॉस्ट आहे मग? हे साधारणतः 6,500-7 हजार पासून स्टार्ट येते. अच्छा असं नाजूक घेतलं तर हे 3,500च प्राइस याची, कमी आहे. आणि 3,500. हो. आणि थोडस ब्रॉड मध्ये घेतलं तर हे 7,000 वगैरे आहे. पण छान आहे, डिझाईन वगैरे नाजूक येतात. आणि कॉलेज गोईंग, ऑफिस साठी वगैरे ऑफिस साठी, कॉलेज गोईंग, डेली यूज करू शकतो. हो. वन पीस वगैरे पण घालू शकता तुम्ही. नाईस. त्यांच्याकडे अच्छा सरदारजी कडा आहे हा. यामध्ये तुम्हाला डिझाईन मिळेल. थोडं प्लेन पाहिजे तर प्लेन सुद्धा मिळेल. हे पण फिक्स प्राइस आहे का? फिक्स प्राइस आहे. हे साधारणतः जाईल 12,500-15 हजारापासून स्टार्ट आहे. ओके. डेली यूज करू शकता हे. आणि वजन पण छान आहे, 50 ग्रॅम आहे. 50-55 ग्रॅम पासून स्टार्टिंग आहे. थोडं कमी पाहिजे असेल तर नॉर्मल पण मिळेल. एक 22-25 ग्रॅम पासून पण आहेत आपल्याकडे. छानच, भरपूर डिझाईन आहे. भरपूर डिझाईन आहे. आणि हे त्यावरती गोल्ड पॉलिश केलेलं आहे. ते काय Daily stone use- आहेत का? आणि हे स्टोन आहेत, अमेरिकन डायमंडचे स्टोन आहेत. डिझाईन करून स्टोन लावले ते. ओके. हे जेंट्स साठी ब्रेसलेट आहेत. हे रोज गोल्ड पॉलिश येईल. चांदीवरती रोज गोल्डचं पॉलिश आहे. मस्त आहे. त्यामध्ये हे असे अँटिक मध्ये हे ऑक्सिडाइज पॉलिश आहे असंच राहतो पॉलिश. डेली यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. फिनिशिंग पण आहे अशीच राहते. त्यामध्ये तुम्हाला डिझाईन मिळेल. हे साधारण रेंज काय आहे स्टार्टिंग? हे साधारणतः 8,000-10,000 पासून स्टार्ट आहे. ओके. आणि सगळे डेली वजनावरच आहेत ना? नाही, फिक्स प्राइस वरती. यांची पण फिक्स Fix. हे पूर्ण स्टोन मध्ये आहे का? पूर्ण स्टोन मध्ये. हो. स्टोन पण सेटिंग वगैरे चांगली आहे. ओके. जरा वेगळं येते आणि वेगळं आहे. हो. डिफरंट आहे. वेगळं आहे. आणि यामध्ये ही अशी जोडवी येतात जी ऍडजस्टेबल आहे. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही साईज नुसार पायातल्या बोटामध्ये तुम्ही ट्राय करू शकता. त्यामध्ये तुम्हाला माझ्याकडे वेगवेगळ्या डिझाईन मिळतील. हे सगळे स्टोन मध्येच आहेत ना? सगळे स्टोन मध्ये. ग्रीन स्टोन येतो, व्हाईट स्टोन येतो. तुम्हाला जे पाहिजे त्या स्टोन मध्ये मिळून जातात. यांची रेंज काय साधारण? याची रेंज साधारणतः 1,000, 1,500, 2,000 यामध्ये येतात. छान आहे. तुम्हाला फॅन्सी डिझाईन पण मिळेल. कोणाला कलर मध्ये पाहिजे असेल, कलर stone मध्ये मध्ये, पण, प्लेन मध्ये पाहिजे तर ते पण. प्लेन मध्ये पण. तुम्हाला असं ब्रायडल घागरा वगैरे घालणार असेल तर त्यावरती सुद्धा हा छान पीस आहे. हे पूर्ण डायमंड आहेत ना? पूर्ण डायमंड आहेत. हो, पूर्ण डायमंडने केलेला आहे हा. त्याचे इयरिंग पण सुंदर आहेत. ह्याची काय कॉस्ट आहे? आणि हा साधारणतः विथ GST 42,000 जाईल. इयरिंग पण छान आहे. नुसतं एकच घातलं तरी चालेल. हे वन पीस वर वगैरे पण छान वन जाईल. पीस वर पण छान आहे. किंवा तुम्ही एखादी Party wear फॅन्सी पार्टीवेअर साडी घातली, घागरा घातला, त्यावरती पण सुंदर दिसणार आहे. तर ब्रेसलेट सुद्धा घेऊ शकता एका हातामध्ये घालायला. ओके. हा हे मॅचिंग होईल. मॅचिंग पण होईल. असं व्हाईट स्टोन मध्ये जातील यावरती पाहिजे असं. वेगवेगळ्या थोडे डिझाईन मध्ये आपण मॅच करून पण त्यांची देतो. पण प्राइस फिक्स आहे ना? हा, फिक्स प्राइस आहे. हे साधारण 7,000-8,000 पासून. ओके. हे पूर्ण चांदीमध्येच येतात? पूर्ण चांदीमध्ये. 92-50चा स्टॅम्प पण येतो प्युरिटीचा ओके. त्यामध्ये. पण चिंचपेटी म्हणतो. ही ट्रेडिशनल चिंचपेटी आहे.
ही पण सेमिकल्चर मोतींमध्ये येते आणि 92-50 प्युरिटी. काठपदर साड्यांवर वगैरे फार सुंदर काठपदरच्या दिसतं. साडीवरती घालू शकता. चिंचपेटी आणि तन्मणीचं जरी तुम्ही असं कॉम्बिनेशन घातलं तरी हे खूप सुंदर दिसतं. हा असा पण आपलं असं ट्रेडिशनल पारंपरिक दागिना, पारंपरिक दागिना होऊन जातो हा. त्यांची एकदम. काय कॉस्ट असेल आणि ह्या साधारणतः चिंचपेटी घेतली तुम्ही ती जाईल साधारणतः 15,000 पर्यंत. 15,000. हा, दोन्ही मिळून साधारणतः एक 55,000 पर्यंत जाईल. आणि त्यावरती अशा एक मोत्याच्या बँगल्स असं सेट पण तुम्ही घेऊ शकता. छान वाटतो. तुम्ही काठपदरच्या साडीवरती किंवा नऊवारी साडी जरी घातली त्यावरती सुंदर दागिने रेड आणि ग्रीन असं कॉम्बिनेशन मध्ये पाहिजे तेही तुम्हाला स्क्रूवाले असतील ना? हो, स्क्रूवाले ओपन करून तुम्ही हे घालू शकता. म्हणजे कोणालाही ते ऍडजस्ट कोणालाही ऍडजस्ट होऊन जातील ह्या. हे ओपन करून तुम्ही असं घालू शकता. छान. आणि हा कितीला आहे नेकलेस? हा पण लफवा आहे. हा साधारणतः जाईल 27,000 पर्यंत. ही पण डिझाईन थोडीशी वेगळी. हे डायमंड आहेत का? हे डायमंड आहेत. हो, मस्त आहे. हे चांदीमध्येच केलेलं आहे ना सगळं? चांदीमध्येच पूर्ण आहे पेटी. आणि नंतर ना तुम्हाला रिपॉलिश करताना अख्खं गादी वगैरे काढून रिपॉलिश करून पुन्हा अशी चारशी गाठून सुद्धा मिळते तुम्हाला. ओके, सुंदर आहे. ह्याच्यामध्ये मॅचिंग इयरिंग्स पण भेटतील हो, मॅचिंग इयरिंग सुद्धा आहे. त्याला सेम पेटी येईल आणि मोती येतील खाली लटकन. हे दोघांची कॉस्ट असते ना? दोघांची कॉस्ट मिळून आहे. दोघांची कॉस्ट मिळून आहे. ओके. सेट घ्यायचा असेल असं तर ह्याचं काय कॉस्ट असेल? हे साधारणतः तुम्ही दोन्ही कॉस्ट जर सेट जर तुम्ही घेतले ते हे साधारणतः एक 40-42 पर्यंत जाईल पूर्ण सेट. हा 3 खोडचा तन्मणी येईल आणि हा लफवा येईल. हा सेम आहे हा आणि हा, फक्त यामध्ये व्हाईट आहे कॉम्बिनेशन केले आणि हे अखंड रेड कॉम्बिनेशन. हा रजवाडी पॅटर्न आहे ना? हो, हा रजवाडी पॅटर्न आहे. हे पण 92-50 प्युरिटी, त्यावरती गोल्ड पॉलिश आहे. ओके, सिल्वर वर गोल्ड गोल्डन आहे. दे ना ते तोडे वगैरे हे 4-5 या सेटची काय असेल कॉस्ट? सांगते. साधारणतः हा जाईल तुम्हाला 47,000 पर्यंत. दोन्ही का? छान आहे. हो, दोन्ही मिळून इयरिंग आणि नेकलेस दोन्ही मिळून तुम्हाला जाईल 47,000 पर्यंत छान आहे जाईल. छान आहे. त्याचं कारागीर खूप छान आहे. मॅचिंग बँगल सुद्धा घेऊ शकता. हे पण रजवाडी पॅटर्न. ते पण रजवाडी पॅटर्न. हे सर्व सिल्वर मध्येच आहे ना? सगळं सिल्वर मध्ये. हो, त्यांची कॉस्ट कशी असेल म्हणजे? हा साधारणतः हे 42,000 40,000 ओके. यापासून आहे. त्याचं काम खूप नाजूक आहे. हा ट्रेडिशनल दागिना आहे. हा कोल्हापुरी साज आहे. हा लग्न कार्यात कुठल्याही फंक्शन मध्ये काठपदरच्या साडीवरती ट्रेडिशनल दागिना घातला जातो. हे जरा वेगळं आहे ना डिझाईन? वेगळी डिझाईन आहे. हो, आणि हे 5-6 वर्ष पॉलिंग जात नाही. याचं 24 कॅरेटचं पॉलिश आहे. हे पण चांदीवरती गोल्ड पॉलिश आहे. 24 कॅरेटचं 5-6 वर्ष जात नाही. गेलं तरी आपल्याकडे रिपॉलिश करून मिळतं. आणि कॉस्ट काय याची? हा साधारणतः जाईल तुम्हाला 42,000 पर्यंत जाईल तुम्हाला. 42,000. जरा लॉंग आहे ना? हा, लॉंग मध्ये. हा, यामध्ये तुम्ही अशी आपली जी ट्रेडिशनल ठुशी आहे तीही तुम्ही वरती घालू शकता. हा, वरती ठुशी आणि खाली कोल्हापुरी साज लॉंग मध्ये घातला तरी छान वाटेल. काठपदरच्या साडीवर ही आपली बोरमाळे रेग्युलर. ही तुम्ही आपली ट्रेडिशनलच आहे. ही पण आपलं पारंपरिक दागिने आहेत. एकदम लाईट वेट आहे. लाईट वेट आहे. यांची काय कॉस्ट आहे? हा साधारणतः ही जाईल तुम्हाला 27,000 पर्यंत जाईल. 27,000. आणि हे आपले ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक शिंदेशाही तोडे आहेत. हे पण तुम्ही हे पण चांदीमध्ये. याचं वजन पण छान आहे. चांदीवरती हे गोल्ड पॉलिश आहे. साधारणतः 200-250 ग्रॅम पासून येतात. हे 90,000 पर्यंत जातात किंवा पॉलिश वगैरे करून 90-1 लाखापर्यंत वगैरे जातात. स्क्रू मध्येच असतील ना? स्क्रू मध्येच आहे. तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे कोणी पण घालू शकतो. कोणी घालू शकता. छानच. त्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन मिळेल. अशा आपले पारंपरिकच आहे. ही बोरमाळे किंवा असं तुम्ही हा चोकर घेऊ शकता. गळ्याला लगत येईल हा चोकर. त्याला छान अशी कर्णफुले येतील.
हा पण दागिना छान आहे. हे याची कर्णफुले आहेत. त्यामध्ये तुम्हाला अजून व्हरायटी पाहायला मिळेल. बँगलचे पण वेगवेगळे प्रकार तुम्हाला गोल्ड पॉलिश मध्ये पाहायला मिळतील. ओके. असं तुम्ही सेट करून सुद्धा घालू शकता. मध्ये हिरव्या तुम्ही बांगड्या घातल्या आणि साईडनी ह्या बांगड्या घातल्या तरी हे छान वाटणार आहे. छान. कुठलेही तुम्हाला कोल्हापुरी साजवर किंवा ठुशीवरती तुम्हाला मिळून जातील. सिल्वर आहे का? हे सिल्वर आहे. हे अँटिक मध्ये झुमके 92.5 प्युरिटी मध्ये येतील. याचे काम पण खूप छान आहे. कलर स्टोन झुमके आहेत. खाली स्टोनचे मोती आहेत लावलेले. हे पूर्ण सिल्वर आहे ना? पूर्ण सिल्वर 92-50 प्युरिटी. कोणाला असं ऑक्सिडाइज लुक वगैरे हवं असेल तर ते हे ऑक्सिडाइज पूर्ण लुक आहे. हा ऑक्सिडाइज लुक मध्ये येतात. यांचं स्टार्टिंग रेंज काय असेल? हे साधारणतः 2,500-3,000 हजार पासून स्टार्ट आहे. ओके. यामध्ये त्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे पण डिझाईन मिळते. मोती पण लावलेले येतील अच्छा. किंवा थोडी डिझाईन वेगळी म्हणजे मिळेल. ते चांदबाली टाईप. चांदबाली टाईप आहे. लॉंग मध्ये पाहिजे असेल लॉंग मध्ये पण असे झुमके येतील. ब्लॅक स्टोन मध्ये येतील. हे पण कुर्ता साडी कशावरही जाऊ. कशावरही जाऊ शकता तुम्ही. कुठल्याही साडीवरती घालू शकता. असं ब्लॅक स्टोन येईल तुम्हाला. त्यामध्ये रेड स्टोन येईल. छानच. आणि हे सगळे स्टोन मध्ये आहेत का? हे सगळे रेग्युलर आपले सीजेड स्टोन मध्ये येतील. हे काय सगळे अमेरिकन डायमंड आहेत का? हे सगळे अमेरिकन डायमंड आहेत. झिरकॉन डायमंड आहेत यामध्ये. आणि हे पण आहेत 92-50 प्युरिटी मध्ये येतात. हे झिरकॉनचे स्टोन आहेत. यामध्ये तुम्ही जर असं हे पाहिले तर सेमी कल्चर मोती आहे. त्याला मदर ऑफ पर्ल आहे. साईडनी जो आहे व्हाईट कलरचा तो मदर ऑफ पर्ल आहे. मध्ये सेमी कल्चरचा मोती आहे. आणि हे झिरकॉनचे स्टोन आहेत. त्यांची काय कॉस्ट आहे? टॉप साधारणतः टॉप्स आपल्याकडे घेतले तर साधारण 800-1000 पासून स्टार्टिंग आहे. 800,000. 800-1000 पासून स्टार्टिंग आहे. ओके. हे पण कलर स्टोन मध्ये मदर ऑफ पर्ल आहे. हा पिस्ता कलरचा जो आहे हा पूर्ण मदर ऑफ पर्ल आहे. हा एक स्टोनचं नावच आहे मदर ऑफ पर्ल म्हणून. अच्छा. हे असे थोडे ब्राईट दिसतात. हे साधारणतः स्टोन सोरस्कीचे आहेत. हे क्रिस्टल सोरस्की स्टोन आहे. याची ग्लेज काळी वगैरे पडत नाही आहे. अशीच राहते. Daily use करू यामध्ये शकतो. डेली यूज करू शकता तुम्ही. ऑफिस वेअर किंवा फंक्शनल डेली यूज कसंही तुम्ही करू शकता. त्यामध्ये लॉंग मध्ये मिळतील. बॉक्स मध्ये मिळतील. कलर स्टोन वेगवेगळे येतात यामध्ये. यामध्ये पिंक आहे, व्हाईट आहे आणि येल्लो मध्ये. हा नुसता येल्लो मध्ये. हे पण गिफ्ट साठी मस्त ऑप्शन आहे. गिफ्ट साठी छान ऑप्शन. पॉलिश येतं त्यामध्ये. हे फक्त डेली यूज नाही करायचं हे, कारण की पॉलिश हळूहळू निघतं पाण्याने. ओके. त्यामुळे हा फंक्शनल यूज. पण हे सगळं चांदीवरच आहे ना हा पॉलिश? किंवा वन पीस वर टॉप वर वगैरे असं टॉप्स मध्ये घालू शकता तुम्ही. हे कसं कॉलेज Gold मुलींसाठी वगैरे कॉलेज मुलींसाठी वगैरे घालू शकता तुम्ही. त्या आपल्या रिंग येतात साधारणतः. या पण रोज गोल्ड मध्ये. ह्या प्रेस फिटच्या रिंग आहेत. कोणीही घालू शकता. लहान साधारण मुलींसाठी पण तुम्ही घेऊ शकता. सिंगल टॉप्स पण तुम्ही डेली यूज वेअर साठी घेऊ शकता. यांची कॉस्ट काय? आणि हे साधारणतः 1,500-2,000 पासून स्टार्टिंग आहे. ओके. 1,500-2,000 पासून. सुंदर. हे पण ऑक्सिडाइज फिनिश मध्ये येतात. पेंडंट सेट आपल्याकडे ऑक्सिडाइज फिनिश मध्ये घेऊ शकता. मोती सेमी कल्चर मोती मध्ये पण कोणाला हवा असेल तर त्यामध्ये. चांदबाली टाईप पण पेंडंट सेट येईल. किंवा हे झिरकॉनचे स्टोन मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. डेली यूज साठी छोटे नाजूक तुम्ही घेऊ शकता. हे साधारण तुम्ही ड्रेस वरती किंवा साडीवरती नुसता नेकलेस सेट पण घालू शकता. पेंडंट सेट टाईप चेन मध्ये. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन मिळून जाईल. हे सर्व सिल्वरच आहे ना? सगळे सिल्वर 92-50 प्युरिटी मध्ये. त्यामध्ये तुम्हाला कलर स्टोन मिळतात. ब्ल्यू मध्ये मिळेल, ग्रीन मध्ये मिळेल, साधारणतः रेड मध्ये सुद्धा मिळेल तुम्हाला. व्हाईट घेतला तर व्हाईट सगळ्यावरती जातो. असं कलर स्टोन मध्ये मिळेल. हे पण जरा वेगळं आहे. वेगळी डिझाईन आहे. अशी गोल्ड पॉलिश मध्ये तुम्हाला चेन मिळेल. यामध्ये तुम्ही पेंडंट वगैरे घालू शकता साधारणतः. म्हणजे आपल्याला Daily कसं use ला.
हे हवंय त्यानुसार ह्याच्यामध्ये आपण घालू चूज करू शकतो. चॉईस करून तुम्ही त्यानुसार पेंडंट सेट घेऊ शकता. गोल्ड पॉलिशचा पेंडंट सेट घेतला तर गोल्ड पॉलिशची चेन पण आहे. ह्याची कॉस्ट किती आहे? हे साधारणतः तुम्हाला जाईल 2200 पर्यंत. ही 2200 आहे. 2200. तसं पाहिलं गेलं तर 1000 पासून चेन आहे. ओके. तुम्ही जेवढी नाजूक घेताल त्यावरती डिपेंड आहे. छान आहे. नाजूक आहे एकदम. हो. असं तुम्ही पेंडंट सेट घालू शकता. छान आहे दिसायला. व्हाईट आहे, कशावरती तुम्ही जाईल. कुठल्याही कलरचा ड्रेस घातला त्यावरती तुम्हाला हा पेंडंट सेट कुठल्याही असं पूर्ण कंबाईन करून कोणाला गिफ्ट द्यायचं असेल गिफ्ट तरी पण द्यायचं छान असेल option तरी आहे. पण सुंदर आहे. डेली यूज पण करू शकता. ह्या चेन छान आहे डेली यूजला. असं साखळीमध्ये पॅटर्न. हो साखळी. हा रोप पॅटर्न आहे गोप मध्ये टाइप. हा पण त्यातला आहे. नाजूक येईल हे कसं थोडासा. वजनावर आहे की यांचं पण नाही, हे price फिक्स fix आहे? प्राइस आहे. 92-50 प्युरिटी मध्ये आहे. ओके. मग यांचं स्टार्टिंग रेंज काय साधारणतः Jeans याची चं 5000 6000 थोडी नाजूक 3500 अशी घेऊ शकता. हा तेंडुलकर पॅटर्न आहे. ही करप चेन आहे. हे डेली यूजला छान आहे. हे ह्याच्यामध्ये ब्रेसलेट पण येत असतात ना? यामध्ये ब्रेसलेट पण मिळतील तुम्हाला जेंट्सचे. असं थोडं ऑक्सिडाइज मध्ये तुम्ही घेऊ शकता पाहिजे असल्यास. सगळ्या कड्या आहेत. सगळ्याकडे आहेत. हे स्नॅक पॅटर्न आहे. त्यामध्ये तुम्हाला गोल्ड पॉलिश पाहिजे असेल तर गोल्ड पॉलिश ही चेन तुम्ही वापरू शकता फंक्शनल यूज वगैरे. अच्छा. सिल्वरवर गोल्ड पॉलिश. सिल्वर वरती गोल्ड पॉलिश आहे. त्यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगवेगळे मिळून जाते. यांची काय रेंज आहे आणि गोल्ड पॉलिश वाला? गोल्ड पॉलिश वाला साधारण 6000 7000 पासून स्टार्टिंग आहे. 6000 7000. 6000 7000 पासून स्टार्ट आहे. आणि याचं म्हणजे डेली यूज केलं तर जातं का? डेली यूज नाही करायचं. पाण्याने हे पॉलिश हळूहळू निघून जातं. अच्छा. हे कधी तुम्ही फंक्शनल काही कार्यक्रम कधीतरी. लग्न कार्याला तुम्ही असं हे घालू शकता. बाकीच्या तुम्ही कुठलीही डेली यूज करा, काही प्रॉब्लेम मग नाही. ह्याचं जे गोल्ड पॉलिश जेव्हा जातं तुम्ही बनवून देता का परत? परत आपण रिपॉलिश तुम्हाला हे करून मिळेल आमच्याकडनं. याचे चार्जेस लागतात पण रिपॉलिश तुम्हाला करून मिळतं. फंक्शनल यूज करा तुम्ही. किती दिवसात भेटतं आणि? एक 8 दिवसामध्ये तुम्हाला गोल्ड पॉलिश करून मिळतं. ओके.